मी प्रदीप ढोबळे. मी BRSP आणि बळीराज्य पक्ष या दोन पक्षाचा आणि जय विदर्भ पार्टी या पक्षाचा पुरस्कृत उमेदवार आहे. आणि आताच मला OBC बहुजन पार्टी यांनीसुद्धा समर्थन दिलेलं आहे आणि अशा अनेक पक्ष मला समर्थन देत आहे. आणि मी इथे जो उमेदवार आहे त्यामागचं मुख्य कारण म्हणजे मागील 20 वर्षापासून भंडारा गोंदिया ही माझी सामाजिक कर्मभूमी आहे. मी OBC सेवा संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहो आणि आमच्या संघटनेचं नेटवर्क जवळजवळ 25 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. पण मी नेहमी भंडारा गोंदिया या युनिटचा दाखला सर्वांना देत असतो, कारण इथला जो युनिट आहे ते एवढे ॲक्टिवेटेड आहे की प्रत्येक आठवड्यात OBCंच्या किंवा मागासवर्गीयांच्या SC ST या लोकांच्या संदर्भातला कुठलाही इश्यू झाला तर ते याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली इथे जमा होतात, चर्चा करतात आणि इथे समोरच कलेक्टरचं जे ऑफिस आहे तिथे जाऊन निवेदन होतात आणि एवढा पाठपुरावा करतात की त्या तो प्रश्न तडीच गेला पाहिजे. आणि म्हणून मला आणि मी एक उच्च शिक्षित असं स्वतः म्हणावं तर मी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन MBA BA LLB पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ह्युमन राईट्स अँड लॉ LLM मी कॉन्स्टिट्यूशन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमध्ये केलेला आहे. तर माझ्या या शिक्षणाचा कुठेतरी उपयोग हा जो भाग आहे महाराष्ट्रामध्ये आणि या ज्या 2 डिस्ट्रिक्ट आहेत या मागासलेल्या डिस्ट्रिक्ट आहेत तर या डिस्ट्रिक्टला पुढारलेले डिस्ट्रिक्ट बनवावी. ज्या सुखसुविधा नागपूर किंवा मुंबईमध्ये लोकांना मिळतात, मग त्या पाण्याची म्हणा, रस्त्याची म्हणा किंवा स्वास्थ्याची म्हणा, या सगळ्या गोष्टी, कारण ते सुद्धा याच देशाचे नागरिक आहेत तर त्यांचासुद्धा तेवढाच हक्क आणि अधिकार आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवावा या जिद्दीने मी या भंडारा गोंदिया लोकसभेचा उमेदवार म्हणून इथे निवडणूक लढवी. आपण जर का शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जर का बघितलं तर असं बघतो की मोठमोठ्या शहरामध्येच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जातात, जेव्हा की त्या शिक्षण संस्था आहेत त्या भारतातल्या कुठल्याही भागामध्ये जायला पाहिजे. आणि जो मागासलेला भाग आहे तिथे जर का बघितलं तर कम्पॅरेटिव्हली जमिनीचे जे रेट्स वगैरे आहेत ते कमी असतात. आणि सरकारने हा जर का विचार केला तर सरकार या भागामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि एम्ससारखी संस्था उघडू शकते. आणि ह्या संस्था फक्त शहरी भागातच का असाव्या, त्या ग्रामीण भागात का नसाव्या? त्या ग्रामीण भागाचे जे नागरिक आहेत किंवा या जे छोटे शहर आहेत त्याचे जे नागरिक आहेत ते काय भारतीय नागरिक नाहीत का? हा प्रश्न मी या गोंदिया भंडाऱ्याच्या जनतेसमोर पण ठेवलेला आहे. आणि मी हा प्रश्न तडीच नेण्यासाठी माझी पूर्ण 5 वर्षाची जी काही कारकीर्द राहील ॲज अ खासदार ती या लोकांसाठी लावणार. बरं, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जे आहे गडचिरोली या भागामध्ये प्रचंड एक पोटेन्शियल आहे भंडारा आणि गोंदियामध्ये, परंतु त्या दृष्टिकोनातून मागील काही वर्षामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट काही झालं नाही. म्हणजे जे पारंपरिक ऑर्डनन्स फॅक्टरी आहे किंवा मग जे काही अशोक लेलँड आहे ते प्रोजेक्ट आहे, पण नवीन प्रोजेक्ट आले नाही. तुम्हाला काय वाटतं की जे सिटिंग MPs आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी फेल ठरले आहेत किंवा तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये? बघा, बऱ्याचदा लोकांना हेच माहीत नसतं की खासदारांची कामं काय आहेत आणि त्याच्यामुळे आणि ही जागृती सर्वसाधारण लोकांमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे की तुमचं जे स्थानिक संस्था आहेत किंवा जे लोकल गव्हर्नन्स आहे, सरपंच आहेत, त्यांची जी कुठली कामं आहेत, आमदाराची कुठली कामं आहेत, खासदाराची कुठली कामं आहेत. तर खासदार हा जो आहे हा देशामध्ये कायदे बनवत असतो आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या भागामध्ये अन्य भागांच्या तुलनेमध्ये ज्या काही कमी आहेत त्या तो प्रोजेक्ट करत असतो. आणि त्यासाठी म्हणून त्या पर्टिक्युलर भागाला त्या लोकसभा क्षेत्राला त्यांचा जो हक्क आहे त्यांच्यासाठी जो फायनान्स आहे, जो पैसा आहे तो मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. पण तो प्रयत्न करत असताना त्याला वेगवेगळ्या विभागाशी मग ते देशाचे प्रधानमंत्री असो, देशाचे फायनान्स मिनिस्टर असतो आणि त्याच्या संदर्भातलं जे इकॉनॉमिक्स आहे, त्याच्या संदर्भातलं जे अर्थशास्त्र आहे, त्याचे जे इस्टिमेट्स आहेत, त्याचे जे प्रोजेक्शन्स आहेत, हे सगळं समजलं पाहिजे. तर मी इथे असं बघतो आहो की आणि निवडणूक आयोगाने सुद्धा आता फार चांगलं केलेलं आहे की जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना फक्त त्यांचा काय गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे एवढंच नव्हे तर त्यांनी काय शिक्षण घेतलेलं आहे, त्यांचा काय अनुभव आहे, हे सगळं आता पोर्टलवर जमा करायला सांगितलं की लोकांना हे कळावं की माझ्यापाशी जो उमेदवार आहे त्यातल्या त्यात मला बेस्ट उमेदवार काय आहे. तर मी त्या दृष्टिकोनातून
दाव्याने असं म्हणतो आहे की मी अन्य सर्व उमेदवारापेक्षा अतिशय उच्च शिक्षित आहे आणि जी माझी जिद्द आहे ती भयंकर आहे. मी 1982ला SSCमध्ये फर्स्ट मेरिट होतो. मी गोल्ड मेडलिस्ट होतो. तेव्हाच्या काळामध्ये मी हडसोबलवार शाळेमधूनच मेरिट येऊ शकतात असा एक कयास होता. मी सुद्धा तिथे प्रवेश घ्यायचा प्रयत्न नागपूरमध्ये केला, पण त्यांनी प्रवेश दिला नाही. तर मी एका कौलारू नूतन भारत शाळेमधून फर्स्ट मेरिट आलो आणि मी एक इतिहास घडवला. तोच इतिहास मला पुन्हा रिपीट करायचा आहे की इथला जो खासदार निवडून जाईल भंडारा गोंदियाचा, तो फक्त खासदारच नसेल तर जर का माझ्या खासदार बनण्यामुळे जर का जे सरकार बनेल ते सत्तारूढ सरकार बनलं तर मी एक फार मोठ्या विभागाचा म्हणजे फायनान्स मिनिस्टर किंवा होम मिनिस्टर किंवा सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर, कारण माझं एव्हिएशनमध्ये सुद्धा बॅकग्राऊंड आहे. बरं, रोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भंडारा आणि जे गोंदिया आहे हे फारसं डेव्हलप नाही किंवा मग आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही फारसं डेव्हलप नाही आहे. तुम्ही याच्याकडे कसं बघता? आणि दुसरा प्रश्न असा आहे की एकंदरीत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय रणनीती आहे? एक लोकसभेचा खासदार म्हणून आपण या सर्व गोष्टीला आपल्याला जर का बघायचं झालं तर आपण बघतो की हे रस्ते खराब का होतात. सरकारकडनं जो निधी येतो त्या निधीचा योग्य उपयोग होतो का, हा त्यातला सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या रस्त्याचे जे कॉन्ट्रॅक्ट देण्यात येतात तर ते कॉन्ट्रॅक्ट बरोबर पद्धतीने देण्यात आले आहेत का, की आणि जर का तुम्ही जो सरकारकडून येणारा पैशाचा जर का योग्य प्रमाणात वापर केला तर आज आपल्याला हे बघा आहे समोरच आता हे आज कलेक्टरचं ऑफिस आणि समोरचा हा रस्ता आहे, इथे किती खड्डे आपल्याला दिसून आले. तर हे